लग्न लावून देत नाही, शेती नावावर करत नाही या कारणामुळे 2 मुलांनी बापाची हत्या केल्याची घटना ताजी असताना पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन साडीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना रांजणगाव शेणपुंजी भागात उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ज्योती सुभाष वय 25 राऊत असं मयत झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष राऊत हा शेख कुटुंबियांच्या खोलीत भाड्याने पत्नीसोबत कृष्णानगर रांजणगाव येथे गेल्या काही दिवसांपासून राहत होता। कृष्णा हा गेल्या काही दिवसांपासून पत्नी ज्योती तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता। यावरून दोघांमध्ये नेहमी वादावादी होत होती। मात्र हा वाद विकोपाला गेला। दोघांमध्ये काढायचे ते भांडण झाले। यावेळी पती सुभाष याने पत्नी ज्योती हिचा गळा आवळून खून केला। यानंतर तो घराची कडी लावून पसार झाला। दरम्यान राऊत यांच्या घराला कडी लावलेली होती। यावरून नागरिकांना संशय आला। त्यांनी घर उघडून बघितले असता ज्योती घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। ही माहिती घर मालक नासिर शेख यांनी पोलिसांना दिली। वाळूज MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, संदीप शिंदे, पोलीस अंमलदार रोहित चिंदडे, प्रशांत सोनवणे, अनिल भुसेवाड यांच्यासह श्वान पथक ठसे तज्ञ यांनी धाव घेत पाहणी केली। पोलिसांच्या पाहणीमध्ये पत्नी ज्योती ही पलंगावर झोपलेल्या अवस्थेत होती। तिच्या गळ्याला साडीने आवळल्याचं निदर्शनास आलं। दरम्यान तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी ज्योती राऊत हिचे मामा हरिदास उबाळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यामध्ये पती सुभाषराव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत।